आपले डोळे उघडे ठेवा, आपलं हृदय मोकळं करा आणि सेवेसाठी आपले हात तत्पर ठेवा. हाच संदेश आजच्या देव शब्दामध्ये आपल्याला देण्यात येत आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये लाजरस आणि श्रीमंत माणूस ह्याचा दृष्टांत देऊन प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक फार मोठी शिकवण देत आहे. जर आपण चिंतन केलं तर आपल्याला दिसून येईल की लाजरस आणि त्या श्रीमंत माणसाच्या जीवनावर आपण दृष्टिक्षेप टाकला तर श्रीमंत माणसाने अशी कोणती चूक केली होती की त्याच्यामुळे त्याला शिक्षा झाली. त्याने कोणती कृती केली होती. जर आपण पाहिलं तर त्याने कोणतीच कृती केली नव्हती, पण कृती केली नाही हा देखील त्याचा फार मोठा गुन्हा झाला. त्याला आपण नीतिशास्त्रामध्ये मॉरल थिओलॉजीमध्ये सिन्स ऑफ ओमिशन म्हणतो. ख्रिस्त सभेमध्ये सिन्स ऑफ कमिशन अँड सिन्स ऑफ ओमिशन अशा प्रकारची दोन संकल्पना आहेत. सिन्स ऑफ कमिशन म्हणजेच ज्या 10 आज्ञा परमेश्वराने आपल्याला दिल्या आहेत त्या जेव्हा आपण मोडतो तेव्हा सिन्स ऑफ कमिशन करतो. परंतु माणूस म्हणून परमेश्वराचा जणू काही निवडलेला म्हणून बाप्तिस्मा स्वीकारलेला ख्रिस्त सभेचा घटक म्हणून आपल्याकडनं काही बेसिक किंवा मूलभूत गोष्टी परमेश्वर अपेक्षित करतो त्या जर आपण केल्या नाही तर आपण सिन्स ऑफ ओमिशनमध्ये मोडू शकतो. आणि श्रीमंत माणसाकडनं नेमकं हेच घडलं. श्रीमंत माणसाने आपले डोळे बंद केले होते, आपले हात जणू काही आखडून ठेवले होते, आपल्या हृदयाचे दरवाजे बंद होते. आणि म्हणून सुवार्तिक आपल्याला सांगतो की त्याच्या घरासमोर लाजरस नावाचा भिकारी कोडानी भरलेला होता, जो कुत्र्यांना दिसतो, जनावरांना दिसतो, परंतु त्याला दिसला नाही. आणि हे त्याचं फार मोठं दुर्दैव ठरलं. तो वस्तुस्थितीशी जणू काही निगडीत नव्हता. काय चाललेलं आहे हे तो पाहत नव्हता. त्याच्या अंतःकरणामध्ये सहानुभूतीची ज्वाला नव्हती. त्याचे हात दुसऱ्यांच्या सेवेसाठी तत्पर नव्हते. आणि म्हणून त्यांनी कोणत्याच प्रकारचं वाईट केलं नाही, परंतु चांगलंही केलं नाही. तो श्रीमंत होता, त्याच्याकडे चांगले कपडे होते, असं सगळं असताना सुद्धा त्यांनी चांगलं काही केलं नाही. हेच त्याचं मोठं पाप ठरलं. प्रिय बंधू भगिनीनो, आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने अनेक प्रकारे आशीर्वादित केलेला आहे. आणि परमेश्वर आपल्या प्रत्येकाला जणू काही सांगत आहे की आपल्या डोळे उघडे ठेवा, आपलं अंतःकरण मोकळं करा, सेवेसाठी आपले हात तत्पर ठेवा. हे जेव्हा घडेल तेव्हाच आपल्या हातातून सत्कृत्य घडायला लागतील. आणि जेव्हा आपण सत्कृत्य करू तेव्हा मत्तईच्या शुभवर्तमानामध्ये अध्याय 5 ओवी 13 ते 16 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तुमची सत्कृत्य पाहून परमेश्वर तुमचा गौरव करेल. अशा प्रिय बंधू भगिनींनो, दुसरी गोष्ट आजचं शुभवर्तमान आपल्याला आठवण करून देतो की मरण सर्वांना आहे. तो श्रीमंत माणूस मेला आणि लाजरस मेला. तसंच आपल्या प्रत्येकाला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. कशा प्रकारे आपण निरोप घेणार हे महत्त्वाचं नाही, तर या जगामध्ये आपण कशा प्रकारे जगलो, आपण काय केलं, आपण कोणती सत्कृत्य केली ह्याचा नेहमीच उल्लेख आणि मोजमाप होणार आहे. आणि म्हणून हे सत्य आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या जगाचे रहिवासी नाही तर प्रवासी आहोत. आणि प्रवासी म्हणून आपण जीवन जगत असताना कोणकोणती सत्कृत्य आपण करत आहोत यावर आपण बारीक लक्ष ठेवणे गरजेचं आहे. आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे त्याची जाण ठेवणे गरज आहे. आपल्यामध्ये काय क्षमता आहे, म्हणजे आपल्याला काय मदत करता येईल ह्याची आपण जाणीव करून घेतली पाहिजे. आणि ती मदत करण्यासाठी आपले हात, आपले पाय हे तत्पर असले पाहिजेत. अमावास संदेशाच्या पहिल्या वाचनामध्ये त्याविषयी आपल्याला आठवण करून देतो की आजूबाजूची परिस्थिती बदलण्यासाठी आपण जागृत झालो पाहिजेत, संघटित झालो पाहिजेत आणि प्रयत्न केले पाहिजेत.
संत पॉल दुसऱ्या वाचनामध्ये आपल्याला बोध करताना सांगतो की आपल्या श्रद्धेला कृतीची जोड असली पाहिजे, आणि जेव्हा आपली श्रद्धा ही कृतीमध्ये दिसू लागते तेव्हा आपण खऱ्या अर्थाने श्रद्धेमध्ये परिपक्व होतो, श्रद्धेमध्ये आपण मजबूत होतो. आणि शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त देखील आपल्याला तीच शिकवण देत आहे की आपली परिस्थिती चांगली असली तर आपल्या बाजूची परिस्थिती चांगली करण्यासाठी आपण सतत आपले डोळे उघडे ठेवले पाहिजेत. आपलं हृदय आपण सहानुभूतीने, प्रेमाने, दयेने भरलं पाहिजे आणि सेवेसाठी आपले हात तत्पर असले पाहिजेत. शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, लाजरस ह्याचं नाव या दाखल्यामध्ये दिलेलं आहे, परंतु श्रीमंत माणसाचं नाव दिलेलं नाही. लाजरस म्हणजे गॉड इज विथ अस, परमेश्वर आपल्या बरोबर आहे. आणि म्हणून परमेश्वराचा तो अनुभव या लाजरसच्या सेवेमध्ये आपल्याला येऊ शकतो. आज अनेक प्रकारचे लाजरस आपल्या आजूबाजूला आहेत, ह्याची आपल्याला जाणीव आहे का? या लाजरसना मदत करण्यासाठी, त्यांच्यापर्यंत धावण्यासाठी आपण तत्पर आहोत का? जेव्हा आपण या लाजरसची ओळख करून घेतो, म्हणजे परमेश्वर उपस्थित आहे त्याचा जेव्हा आपल्याला अनुभव येतो आणि त्या परमेश्वराला भेटण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी आणि त्या परमेश्वराबरोबर राहण्यासाठी जेव्हा आपण तत्पर होतो, तेव्हा निश्चितच आपल्या हातून सत्कृत्य घडत असतात. आपण सिन्स ऑफ कमिशनवर लक्ष केंद्रित न करता सिन्स ऑफ ओमिशन जे आहेत त्यावर देखील लक्ष केंद्रित करावं आणि चांगले कृत्य करून सिन्स ऑफ ओमिशनपासून आपण दूर असावे आणि आपल्याला भेटणाऱ्या लाजरसची आपण मनमोकळेपणाने सेवा करावी. म्हणून आजच्या दिवशी विशेष प्रार्थना करूया. आपल्या आजूबाजूच्या लाजरसला पाहण्यासाठी परमेश्वराने जे आपल्याला डोळे दिले आहेत त्याचा आपण उपयोग करूया. या लाजरसला मदत करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला जे हात दिलेले आहेत त्या हाताद्वारे सेवा करूया. परमेश्वराने आपल्याला जे हृदय दिलेलं आहे ते हृदय सहानुभूतीने, दयेने, प्रेमाने भरूया.